HT न्यूज इंडिया, सच के साथ। अयोध्या श्रीराम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराविरोधात वर्ध्यात काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह, भजन कीर्तन करत आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भजन कीर्तन करून शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की देशातील कोट्यावधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरात भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीत कथित गैरव्यवहार झाल्याची बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत। या प्रकरणातील दोषींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करून त्यांचा कायद्यानुसार शिक्षा करारात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी युसुफ पठाण। जन्मभूमी विश्वस्त ट्रस्ट यांनी 100 कोटी हिंदूचे श्रद्धास्थान असलेले श्रीरामाच्या मंदिरातील विश्वस्त समितीने 1400 कोटीचा घोटाळा केला आहे। त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं, जिल्हा काँग्रेसतर्फे या ठिकाणी सर्व सेलच्या वतीनं या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आम्ही रघुपती राघव राजाराम याच्या भजनाने आपण या ठिकाणी आज दिवसभर करत आहोत। भाजप सरकारने आणि RSSनी या देशामध्ये जे लूट लावलेली आहे रामाच्या नावाने आणि रामाचं नाव बदनाम करून यांच्या मनात राम नाही, यांच्या डोक्यात राम आहे आणि हिंदूच्या नावावरचा पैसा सगळा यांनी लुटून नेलेला आहे। या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करत आहोत। ऐसी ही ताज़ा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।